Hello students, good morning. Minate madam. Students, today we have to learn practice set 4.1. In this practice set, we have to learn example based on GST, CGST, SGST, etc. Let us start the practice set. Let us see the first example. Pawan Medical supplies medicines. पवन मेडिकल मेडिसिन सप्लायज करतं. ऑन सम मेडिसिन द रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड SGST. काही औषधांवरती 12% GST आहे, तर त्या औषधांवरची CGST आणि SGST विचारली आहे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे की CGST आणि SGST हे ह्या GSTच्या निम्मे असतात, हाफ असतात. हे दोन्ही सेम असतात. आपण जो GST कॅल्क्युलेट करतो त्या GSTचे दोन समान पार्ट केले जातात आणि एक सेंट्रलला आणि एक स्टेटला दिला जातो आणि म्हणून GSTचा हाफ हा काय असतो, SGST असतो. अँड देअरफॉर रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST इज इक्वल टू 1/2 रेट ऑफ GST. 1/2 इंटू GST किती आहे ह्या एक्झाम्पलमध्ये 12. 1/2 इंटू 12 इज इक्वल टू 6%. अँड देअरफॉर CGST आणि SGST किती आहे, 6% आहे. Now let us see the second example. On certain article, if rate of CGST is 9%, then what is the rate of SGST and what is the rate of GST? एका आर्टिकलवरती 9% CGST दिलाय, तर त्या आर्टिकलचा SGST आणि GST काढायचा आहे. आता बघा, जर 9% CGST असेल तर SGST पण 9%च असणार आहे आणि GST त्याच्या डबल असणार आहे, तर GST 18% असणार आहे. कारण की आपल्याला माहिती झालं आहे की GST हा CGST आणि GSTचे CGST आणि SGST असे दोन समान पार्ट केले जातात. म्हणजे GST हा CGSTच्या ट्वाईस असतो, डबल असतो. बघा, रेट ऑफ SGST इज इक्वल टू रेट ऑफ CGST. देअरफॉर इट इज अ 9%. देअरफॉर रेट ऑफ SGST इज अ 9%. आता बघा, रेट ऑफ CGST इज इक्वल टू 1/2 रेट ऑफ GST. आता हा दिलाय 9 इज इक्वल टू 1/2 रेट ऑफ GST आणि 2 इंटू 9 इज इक्वल टू रेट ऑफ GST. डबल झाला, तो किती झाला, 18%. तर रेट ऑफ GST झाला 18%. आता थर्ड एक्झाम्पल बघा. मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 टीन्स ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. आता आपल्याला इथे टॅक्स इनव्हॉइसमध्ये चार्ज केलेला व्हॅल्यू शोधून काढायची आहे. लस्टर पेनचे 2 डब्बे विकलेले आहेत आणि प्रत्येकाची व्हॅल्यू आहे 2,800. देअरफॉर रेट ऑफ 1 टीन ऑफ लस्टर पेंट इज 2,800. एका टीनची, एका डब्याची किंमत 2,800 रुपये आहे. हां, आणि GST किती आहे, 28% आहे. आणि असे किती डब्बे विकले, तर 2. बघा, रेट ऑफ GST आहे 28%. आता रेट ऑफ GST जर 28% असेल तर रेट ऑफ CGST किती असणार आहे, रेट ऑफ CGST 1/2 ऑफ 28% इज इक्वल टू 14%. आता टॅक्सेबल अमाऊंट किती टीन विकले गेले, तर 2 डब्बे विकले गेले आणि म्हणून टॅक्सेबल अमाऊंट इज 2,800 इंटू 2, इट इज अ 5,600. म्हणजे त्या लस्टर पेनची टॅक्सेबल अमाऊंट आहे, म्हणजे ज्या किमतीवर टॅक्स बसणार आहे ती किंमत आहे 5,600 रुपीज. ओके, आता याच्यावरती किती पर्सेंट, तर 14% काढायचे. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू द रेट ऑफ CGST इंटू टॅक्सेबल अमाऊंट. हा सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की CGST आपल्याला अमाऊंट काढायची आहे CGSTची. तर CGSTची अमाऊंट कशी काढायची, तर जी टॅक्सेबल अमाऊंट आहे त्याच्यावरती रेट बसवायचा. द रेट ऑफ CGST इंटू टॅक्सेबल अमाऊंट. रेट ऑफ CGST किती आहे, 14%. देअरफॉर 14/100 इज इंटू 5,600. तर हे 2 गेले, 2 गेलो, 14 इंटू 56 इज इक्वल टू 784 रुपीज. द अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू रुपीज 784. अशा पद्धतीने आपण अमाऊंट ऑफ CGST आणि SGST कॅल्क्युलेट केलेला आहे. CGST आणि SGST काढण्यासाठी GSTचा रेट कसा करावा लागतोय, तर हाफ करावा लागतो आणि तो रेट टॅक्सेबल अमाऊंटला मल्टिप्लाय करून मग आपण ती अमाऊंट काढू शकतो. ओके, नाऊ लेट अस सी द फोर्थ एक्झाम्पल. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. The rate of GST is 18%.
देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. आता बघा, एका घड्याळाच्या बेल्टची किंमत 586 रुपये आहे. हां, तर द रेट ऑफ जीएसटी, जीएसटीचा रेट त्या बेल्टवरती जो रेट आहे तो 18% आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, तर तो बेल्ट त्या व्यक्तीला किती रुपयाला विकला गेला. आता बघा, त्या बेल्टची किंमत किती आहे, 586. आता त्याच्यावरती काहीतरी टॅक्स बसला असणार आहे आणि बेल्ट विकत घेताना आपल्याला त्या वस्तूची किंमत प्लस जीएसटी पण भरावा लागतो. म्हणजे आधी आपल्याला ह्याचा जीएसटी शोधून काढायचा आणि तो जीएसटी याच्यात प्लस करायचा, ऍड करायचा, आणि मग ती जी किंमत असेल तेवढ्या किमतीला तो बेल्ट पडलेला आहे. ओके, आपल्याला त्या बेल्टची प्राइस काढायची आहे कस्टमरच्या हातातल्या. ओके, आता बघा, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्टवॉच बेल्ट इज, अमाऊंट किती आहे, टॅक्सेबल अमाऊंट आहे 586 आणि रेट आहे 18%. तर मग अमाऊंट कशी काढायची, टॅक्सेबल अमाऊंट 586 आहे, त्याच्यावरती 18% जीएसटी बसला, तर मग त्या जीएसटी किती मिळणार, तर जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ जीएसटी इंटू टॅक्सेबल अमाऊंट. तर रेट ऑफ जीएसटी 18% आहे, देअरफॉर 18/100 इंटू 586. आता हे कॅल्क्युलेशन आहे 105 इंटू 105.48 म्हणजे 105 रुपये 48 पैसे हे झालं टॅक्स, जीएसटी झाला. म्हणजे ते घड्याळाची बेल्टची किंमत आहे 586 आणि त्याच्यावरती इतका टॅक्स बसला, आणि म्हणून त्या घड्याळाच्या बेल्टची किंमत जी, द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 586 प्लस जीएसटी आहे 105.48 आणि टोटल व्हॅल्यू झाली 691.48 रुपीज. ओके, नाउ लेट अस सी द 5th एक्झाम्पल. आता आपण 5th एक्झाम्पल बघूया की 5th एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे. द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज 1,770 रुपीज. म्हणजे एका खेळण्यातल्या कारची किंमत 1,770 रुपये इतकी आहे आणि त्याच्यावरती 18% जीएसटी बसवलाय. ऑन टॉयज फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी फॉर दिस टॉय कार. तर आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची आहे, त्या फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू, टॅक्सेबल व्हॅल्यू पण काढायची आहे, नंतर त्या कारवरचा सीजीएसटी आणि एसजीएसटी पण काउंट करायचा आहे आपल्याला. आता बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टोटल व्हॅल्यू याच्यामध्ये फरक आहे हे तुम्हाला आतापर्यंत माहिती झालेलं आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्या वस्तूची ओरिजिनल जी किंमत असते, बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे त्या वस्तूची ओरिजिनल किंमत. हे आधी आपण समजून घेऊ. टॅक्सेबल व्हॅल्यू ही त्या वस्तूची ओरिजिनल किंमत असते, ओरिजिनल प्राइस किंवा ओरिजिनल व्हॅल्यू. ओके, आणि याच्यामध्ये जर जीएसटी प्लस केला, कारण की 500 रुपयाची वस्तू असेल त्याच्यावरती जर 5 रुपये जीएसटी असेल तर 505 ही त्याची काय झाली, टोटल व्हॅल्यू झाली. टोटल व्हॅल्यू कशी असते, तर ओरिजिनल प्राइस प्लस जीएसटी. म्हणजे जर एखादी वस्तू 500 रुपयाची असेल आणि त्याच्यावरती आपण 5 रुपये आपल्याला जर टॅक्स बसला तर ती वस्तू आपण 505 रुपयाला विकत घेतो आणि त्या 505 रुपयाला आपण काय म्हणायचं, टोटल व्हॅल्यू म्हणायचं, आणि ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू असते. तर इथं तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, द टोटल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल कार इज 1,770. म्हणजे इथे तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नाही, तर तुम्हाला टोटल व्हॅल्यू दिली. एक्झाम्पलमध्ये हे बघणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला टोटल व्हॅल्यू दिली आहे का टॅक्सेबल व्हॅल्यू दिली आहे, हे खूप महत्त्वाचं आहे बघणं. तर आपल्याला इथं काय दिलेलं आहे, टोटल व्हॅल्यू दिलेली आहे आणि द रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे 18% आणि आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू शोधायची. म्हणजे जेव्हा आपल्याला टोटल व्हॅल्यू दिलेली असते, ही दिलेली असते तुम्हाला, आणि टॅक्सेबल व्हॅल्यू शोधायची असते, तेव्हा ती टॅक्सेबल व्हॅल्यू आपण X समजा घेतली. बघा, कारण की हा जो जीएसटी असतो तो जीएसटी आपण टोटल व्हॅल्यूवरती अप्लाय करत नाही, तो आपण टॅक्सेबल व्हॅल्यूवरती अप्लाय करतो की नाही. तर टोटल व्हॅल्यूमध्ये जीएसटी आधीच असतो, त्यामुळे आपल्याला आता 18% जे आहे ते 1,770
1770 वरती 18% ॲप्लाय करता येणार नाहीये, कारण की आपल्याला हा 18% टॅक्स कशावर बसवायचा आहे, तर टॅक्सेबल व्हॅल्यूवर. टॅक्स हा नेहमी टॅक्सेबल व्हॅल्यूवर बसतो. आणि म्हणून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू आधी शोधून काढावी लागेल. आता टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नाहीये, 18% कशावर बसवायचं, तर मग अशा वेळेस आपण काय करायचं, टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स मानायची. ओके, ज्या वेळेस तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू विचारलेली असते त्यावेळेस लक्षात ठेवा टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स मानायची. मग आता आपण बघूया एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे. बघा, लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज रुपीज एक्स. एक्स रुपये ही त्या कारची किंमत आहे, ओरिजिनल किंमत असं आपण मानूया. आणि ज्यावेळेस त्या वस्तूची कारची किंमत ही एक्स आहे त्यावेळेस टोटल व्हॅल्यू किती आहे, 1770. म्हणजे एक्स रुपयाची कार 1770 रुपयाला विकलेली आहे विथ टॅक्स. इथे जीएसटी बसलेला आहे. इफ द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज रुपीज 100. मग आता अशा वेळेस आपण त्या कारची किंमत ही 100 रुपये मानायची. ज्यावेळेस तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नसते तेव्हा पहिल्यांदा तिला आपण एक्स मानून घ्यायचं, तिची टोटल व्हॅल्यू जी आहे ती लिहून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्या वस्तूची टॅक्सेबल व्हॅल्यू 100 रुपये मानायची. आता बघा, त्या कारची किंमत जर टॅक्सेबल व्हॅल्यू जर 100 रुपये असेल, म्हणजे त्या वस्तूची किंमत जर 100 रुपये आपण घेतली तर त्याच्यावरती जीएसटी किती आहे, 18% जीएसटी. मग 18% जीएसटी म्हणजे 18 रुपये झालं. म्हणजे 100 रुपयाच्या वस्तूवरती 18 रुपये जर जीएसटी बसला तर ती वस्तू किती रुपयाला विकली गेली, मग 100 + 18 म्हणजे 118 रुपीज त्याची काय झाली, टोटल व्हॅल्यू झाली. म्हणजे 100 रुपयाची जर वस्तू असेल तर त्याची टोटल व्हॅल्यू झाली 118. आता बघा, आपल्याला आपल्या एक्झाम्पलमध्ये 2 गोष्टी मिळालेल्या आहेत. जर त्या वस्तूची व्हॅल्यू एक्स रुपीज असेल, ओरिजिनल व्हॅल्यू किंवा टॅक्सेबल व्हॅल्यू जर त्याची एक्स रुपीज असेल तर त्याची टोटल व्हॅल्यू झाली 1717 रुपीज. पण जर त्या वस्तूची टॅक्सेबल व्हॅल्यू 100 रुपीज असेल तर त्या वस्तूची टोटल व्हॅल्यू झालेली आहे 118. मग आपल्याला इथे 2 प्रकारचे व्हॅल्यूज मिळालेले आहेत आणि ह्या दोन्ही प्रकारच्या व्हॅल्यू जर आपण यांचा रेशो बघितला, द रेशो टोटल व्हॅल्यू अँड टॅक्सेबल व्हॅल्यू हा जर रेशो घेतला तर हा रेशो प्रत्येक वेळेस एकाच वस्तूसाठी कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. द रेशो टोटल व्हॅल्यू ऑफ टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू इज कॉन्स्टंट अँड देअरफॉर हा रेशो एक्स अपॉन 1770 इज इक्वल टू 100 अपॉन 118. हा रेशो कसा असणार, हे 2 रेशो कसे असणार आहे, सारखे असणार आहे. आता इथे आपण कॅल्क्युलेशन करूया. हा 1770 इकडे आणला तर 100 × 1770 अपॉन 118 ही एक्सची व्हॅल्यू झाली. मग आता ही कॅल्क्युलेट केल्यावर ही आलेली आहे 1500 रुपीज. मग टॅक्सेबल व्हॅल्यू काय आला, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे त्या टॉय कार जो आहे, खेळणं जे आहे ते कार, त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू, त्याची ओरिजिनल किंमत किती आलेली आहे तर ती 1500 रुपीज. म्हणजे ती कार केवढ्याची होती, 1500 रुपयाची होती, पण ती विकली केवढ्याला, 1770ला. म्हणजे 1770ला तो विकली गेली. म्हणजे किती रुपये आपण एक्स्ट्रा दिले, तर आपण इथे 250 रुपये जास्त दिलेले. 270 रुपये आपण इथे जास्त दिलेले. म्हणजे 270 रुपये जे आहेत हे काय आहेत, तर हे 270 जे आहेत ते आहेत टॅक्स, जीएसटी येतो. मग जीएसटी कसा काढतो आपण, तर अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ जीएसटी 18. अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू आपण इथे टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती 1500 आहे आणि या 1500 वरती आपण काय केलेलं आहे, 1500 वरती 18% काढलेलं आहे. तर 1500चा 18% आलेला आहे 270. आणि आपण ह्याही पद्धतीने काढू शकलो असतो. 1770 मधनं 1500 गेले तर 270 आले असते. म्हणजे आपण ह्या 1500चे म्हणजे अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ जीएसटी इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्याने सुद्धा आपण काढू शकतो. पण ज्यावेळेस आपल्याला जीएसटी आपल्याकडे आहे आणि ओरिजिनल प्राइस आहे त्यावेळेस आपण अमाऊंट ऑफ सीजीएसटी अमाऊंट ऑफ एसजीएसटी काढण्यासाठी जीएसटी काढताना हा पण फॉर्म्युला आपण वापरू शकतो. जीएसटी इज इक्वल टू म्हणजे याच्याऐवजी आपण असंही करू शकतो, जीएसटी इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू
मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू किती आहे 1770 मायनस 1500. मग हे किती आलं 270. म्हणजे बघा हे जे आपण केलेलं आहे हे वेगळ्या फॉर्म्युल्याने सोडवलंय, तर ह्या फॉर्म्युल्याने सोडवलं तरी चालेल, ह्या फॉर्म्युल्याने सोडवलं तरी चालेल. तर हे किती आलं जीएसटी किती बसलेला आहे, अमाऊंट ऑफ जीएसटी 270 रुपीज बसलेला आहे. आता 270च्या निम्मे करा, 270च्या निम्मे 135. तर CGST आणि SGST किती बसेल तर 135 बसणार आहे. अशा पद्धतीने आपण त्या कारची काढलेली आहे CGST, SGST आणि टॅक्सेबल व्हॅल्यू. लक्षात ठेवा हा जो एवढा पार्ट आहे हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही शोधू शकता किंवा ह्या फॉर्म्युलानेही शोधू शकता. हा फॉर्म्युला आपण कधी यूज करतो ज्यावेळेस आपल्याला रेट ऑफ जीएसटी माहिती असतो आणि टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती असतो. आणि हा फॉर्म्युला कधी यूज करतो ज्यावेळेस आपल्याला टोटल व्हॅल्यू माहिती आहे आणि टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती आहे तेव्हा. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला रेट ऑफ जीएसटी पण माहिती होता, टॅक्सेबल व्हॅल्यू पण माहिती होता, म्हणून ह्या फॉर्म्युलानी पण आपण शोधून काढलं. आणि ह्या एक्झाम्पलमध्ये टोटल व्हॅल्यू पण आपल्याला माहिती आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू पण माहिती आहे, म्हणून आपण ह्या पद्धतीने आपण शोधून काढू शकतो. ओके, डिड यू अंडरस्टँड? Now let us see the fifth example. आता हे फिफ्थ एक्झाम्पल पण इझी आहे, त्याच पद्धतीने केलेलं आहे. बघा इथं एक्झाम्पल इतकं मोठं दिसत असलं तरी ते सोपं आहे. आपण जरा थोडंसं फास्ट घेऊया. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लायड ऑन AC. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाने डीलरनी AC सप्लाय केलाय 1.5 टन टू द कंपनी. एका कंपनीला 1.5 टन एवढा सप्लाय केलेला आहे. द कॉस्ट ऑफ AC सप्लायड इज 51,200 रुपीज, 51,200. द रेट ऑफ CGST ऑन AC इज 14%. हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला काय काय काढायचं बघा, रेट ऑफ SGST, रेट ऑफ GST, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC, टोटल अमाऊंट ऑफ GST, अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ SGST. हे सगळं आपल्याला काढायचं आहे शोधून. तर बघा द रेट ऑफ SGST काय असतो, SGST आणि CGST हे दोन्ही सेम असतात आणि ते किती दिलेले आहेत आपल्याला 14% दिलेले. रेट ऑफ SGST आणि CGST आपल्याला किती दिलेले आहेत तर 14% दिलेले आहेत. पहा द रेट ऑफ CGST इज इक्वल टू 14%. द CGST जर 14% असेल तर SGST पण किती असेल 14% असेल. आणि म्हणून आपण रेट ऑफ SGST काढलेला आहे. तर कोणता फॉर्म्युला यूज केला, रेट ऑफ SGST इज इक्वल टू रेट ऑफ CGST इज इक्वल टू 14%. आता GST कसा काढायचा रेट ऑफ GST, तर रेट ऑफ GST कसा असतो तर CGST जो आहे ह्याच्या डबल असतो. तर तो किती आला 2 इंटू रेट ऑफ CGST. तर तो आलेला आहे 2 इंटू 14 इज इक्वल टू 28%. ओके, आता इथे आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC शोधून काढायचं आहे. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. आता तुम्हाला मी मागच्याच उदाहरणात सांगितलं एक्झाम्पलमध्ये की टॅक्सेबल व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्हाला शोधायला सांगतात तेव्हा ती X मानायची एकदा आणि नंतर 100 मानायची. तर आपण इथं टॅक्सेबल व्हॅल्यू X मानूया. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC बी X रुपीज. ओके, देन कधी जेव्हा त्याची व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू 51,200 इतकी आहे. इफ 51,200 रुपीज द टोटल व्हॅल्यू देन लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ X रुपीज. म्हणजे ही एक काय झाली पेयर झाली, टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टोटल व्हॅल्यूची ही पेयर झाली. आता दुसरी पेयर 100साठी काढूया. इफ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज 100, समजा टॅक्सेबल व्हॅल्यू 100 असेल, समजा ती 100 असेल तर त्याच्यावरती 28% हा काय बसणार आहे GST बसणार आहे. मग 28% म्हणजे किती रुपये तर 28, 100ला 28 रुपये. तर 100 प्लस 28 किती झाले 120. तर त्याची टोटल व्हॅल्यू किती असणार आहे 120 रुपीज असणार आहे. म्हणजे X रुपयाला 51,200 आणि 100ला 128 असा तो काय झालेला, असं ते काय झालेलं आहे प्रपोर्शन झालेलं आहे. हे प्रपोर्शन कसं असतं कॉन्स्टंट असतं. अँड देअरफॉर X अपॉन 51,200 इज इक्वल टू 100 अपॉन 128. आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर Xची व्हॅल्यू काय आली, X इज इक्वल टू 100 इंटू 51,200 अपॉन 128 आणि हे कॅल्क्युलेशन केल्यावर आलेलं आहे 4,000 रुपीज. म्हणजे त्याची किंमत किती आलेली आहे 4,000 रुपीज आलेली आहे सप्लायची ACची. ओके, त्या ACची किंमत 4,000 रुपीज आलेली आहे. आता पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आली 4,000, टोटल अमाऊंट ऑफ GST. आता GST कसा काढायचा तर टॅक्सेबल तुम्हाला मगाशी मी 2 फॉर्म्युले सांगितले बघा.
हा एक फॉर्म्युला आहे, अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ जीएसटी इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू. हा फॉर्म्युला यूज करून पण तुम्ही शोधू शकता. आणि तुमच्याकडे टोटल व्हॅल्यू आणि टॅक्सेबल व्हॅल्यू दोन्ही असतील तर तुम्ही सबट्रॅक्शन करून पण शोधून काढू शकता. तर आपण कुठलाही फॉर्म्युला यूज केला तरी उत्तर काढू शकतो. द अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू आहे 51,200 मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू आपली किती आलेली आहे 40,000 आलेली आहे. मी इथं 4,000 लिहिलं आहे, किती आलेली आहे ती 14,000 आलेली. ओके, तर ही 14,000 आहे आणि यांचं सबट्रॅक्शन आलं आहे 11,200 रुपीज. ओके, हे झालं जीएसटी. आता सीजीएसटी कसा असतो, याच्याबरोबर हाफ असतो. तर मग द अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 1/2 इंटू अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 1/2 इंटू 11,200 इज इक्वल टू 5,600 रुपीज आणि एसजीएसटी पण तेवढाच असतो. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे, ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा तुम्हाला काय काय काढायचं आहे. डिस्काउंट बघा, प्रसाद purchased a washing machine from Maharashtra Electronic Goods. The discount of 5% was given on the printed price 14,000. The rate of GST charged 28%. Find the purchases price of the washing machine. Also find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. ओके, आता आपण सॉल्व करूया. प्रिंटेड प्राइस आहे 40,000 रुपीज आणि त्याच्यावरती डिस्काउंट आहे 5%. म्हणजे 40,000वरती 5% कसे, तर डिस्काउंट इज इक्वल टू 5% म्हणजे 5 इंटू 100 इंटू 14,000. 40,000वरती 5%, तर मग हे किती आलं 2,000. तर मग ह्या 40,000वरती 2,000 रुपये डिस्काउंट मिळालं. म्हणजे 40,000तनं 2,000 गेले तर किती, तर 38,000ला ती वस्तू बसली. मग सेलिंग प्राइस आलेली आहे 40,000 मायनस 2,000 इज इक्वल टू 38,000. तर त्याची किंमत आलेली आहे, त्या वस्तूची किंमत जी आली वॉशिंग मशीनची ती आलेली आहे 38,000 रुपीज. ओके, नाऊ टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे आता ह्याच्यावरती तुम्हाला टॅक्स बसणार आहे 38,000वर. टॅक्सेबल व्हॅल्यू इज 38,000. आता अमाऊंट ऑफ जीएसटी 28%नी काढायचा. 38,000 इंटू 28% आलेलं आहे 10,640. तर त्याची जीएसटी किती आलेली, त्याच्यावरती 38,000वरती जीएसटी बसली 10,740. मग ॲक्च्युअल त्या मशीनची किंमत झालेली 38,000 अधिक 10,640. मग त्याची मशीनची किंमत आलेली आहे 48,640 आणि त्याची सीजीएसटी किती बसणार आहे त्याच्यावरती, तर जीएसटीच्या निम्मे म्हणजे 5,320. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण कंप्लीट केलेलं आहे. तर तुम्हाला आजचा लेसन आवडला. जर तुम्हाला हा लेसन आवडला असेल तर लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.